नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान ना? मस्त रहा, आनंदी रहा, निरोगी रहा. चला, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर प्रत्येकाचं मत वेगळं आहे. बरेच जणांचं मत असं आहे, महिलांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री जास्त टिकते. पण हे खरं आहे का? हा फक्त समज आहे, गैरसमज आहे? आज आपण कोणाचीच बाजू न घेता पुरुष आणि महिलांच्या मैत्रीतील काही फरक समजून घेऊया. मैत्री म्हणजे फक्त एकत्र फिरणं किंवा गप्पा मारणं नाही, तर मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री म्हणजे साथ, मैत्री म्हणजे मन मोकळं करता येणारी व्यक्ती आणि गरज पडली तर निस्वार्थपणे मदतीला धावून येणारा माणूस. मग याच्यामध्ये पुरुषांची मैत्री भारी की महिलांची ते पाहूया. आता पुरुषांच्या मैत्रीमध्ये काय असतं? पुरुष मित्र अनेक वर्षांनी भेटले तरी कालच भेटल्यासारखे बोलायला लागतात. ते एकमेकांची मजा करतात, मस्ती करतात, चिडवतात, अनेक काही, पण मनात फार काळ राग ठेवत नाहीत. कधी कधी महिने बोलणंही होत नसतं त्यांचं, तरी मैत्री तशीच राहते. अनेकदा ते भावना कमी व्यक्त करतात, पण वेळ आली की खंबीरपणे मित्राच्या पाठीशी उभे राहतात. आणि महिलांची मैत्री या बाबतीत कशी असते? तर महिला मैत्रिणी एकमेकींशी मनातील गोष्टी सहज शेअर करतात. सुख दुःख, आनंद, चिंता सगळं एकमेकींना सांगतात. त्यांच्या मैत्रीत भावनिक आधार जास्त असतो. एकमेकींची काळजी घेणं, विचारपूस करणं आणि वेळ देणं ही त्यांची खासियत असती. पण मग फरक नेमका कुठे? खरं तर फरक मैत्रीत नाहीच, फरक भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत असतो. तर ते कसं? पुरुष अनेकदा भावना मनात ठेवतात, महिला त्या बोलून मोकळ्या होतात. म्हणून दोघांची मैत्री वेगळी दिसते. भांडण झालं तर काय? मग पुरुष मित्रांमध्ये जर भांडण झालं तरी काही दिवसांनी ते पुन्हा सहज बोलायला लागतात. पण महिलांमध्ये गैरसमज होतात, पण अनेकदा त्या बोलून प्रश्न सोडवतात. पण काही वेळा नातं अधिक घट्ट होतं, तर काही वेळा दुरावाही येतो, मैत्रीही तुटते. हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. पण मग स्पर्धा, हेवे दावे यामध्ये काय फरक? लोक म्हणतात महिलांमध्ये जास्त हेवे दावे असते, तर काही म्हणतात पुरुषही एकमेकांची स्पर्धा करतात. खरं पाहिलं तर हेवे दावे हा स्त्री किंवा पुरुष यांच्याशी जोडलेला नसतो, तो माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतो. मग आपल्याला संकट असतं तेव्हा उभं राहणारं कोण असतं बरं? जेव्हा आयुष्यात अडचण येते, आजारपण असतं, आर्थिक संकट असतं किंवा मन खचलेलं असतं, तेव्हा जो तुमचा हात सोडत नाही तीच खरी मैत्री असते गं. सोशल मीडियाच्या काळातील मैत्री आज खूप चर्चेचा भाग आहे. आज हजारो फॉलोअर्स असतात, शेकडो लाईक्स मिळतात, पण गरज पडली तर किती लोक खरोखर सोबत उभे राहतात? हा खूप मोठा प्रश्न आहे.
खरी मैत्री मोबाईलच्या स्क्रीनवर नाही, तर ती मनामनात असते. वयानुसार मैत्री बदलते का बरं? हो, बदलते, खरं आहे. शाळेतील मित्र वेगळे असतात आपले, कॉलेजचे मित्र वेगळे असतात, नोकरीतील वेगळे, आणि 50शी नंतर पुन्हा जुन्या मित्रांची आठवण जास्त येते. तेव्हा समजते की पैशांपेक्षा, प्रसिद्धीपेक्षा आपले मित्र किती मौल्यवान असतात. खरी मैत्री कशी ओळखाल? तुमच्या यशात मनापासून आनंद मानणारी, किंवा तुमच्या चुकांवरती प्रेमाने समजवणारी, तुमच्याबद्दल पाठीमागे वाईट न बोलणारी, किंवा कोणी वाईट बोलत असेल तर ते ऐकून न घेणारी, स्वार्थासाठी नाही तर मनापासून साथ देणारी, संकटात तुमचा हात न सोडणारी, हीच खरी मैत्री असते. मग पुरुषांची मैत्री भारी की महिलांची? याचं एकच उत्तर आहे. चांगली मैत्री स्त्री किंवा पुरुष यावर ठरत नाही. ती विश्वास, प्रामाणिकपणा, आदर आणि संकटात दिलेल्या साथीवर ठरते. म्हणून मैत्रीचं नातं जपा, कारण आयुष्यात चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते मैत्रिणींनो. आता तुमच्या मते पुरुषांची मैत्री टिकते की महिलांची? तुमचं उत्तर काय? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. यावेळी कमेंट भरभरून आल्या पाहिजे. सर्वांनी उत्तर द्या. पुरुषांनी, महिलांनी, सगळ्यांनी उत्तरं देणे अपेक्षित आहे. सगळ्यांनी कमेंट करा. चला, हा व्हिडिओ इथेच थांबूया. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. आता यावेळी कमेंट पुरुषांच्या जास्त येतात की महिलांच्या, हेही आपण पाहूया. चला तर मग भरभरून प्रेम द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.